Hello students, as we are studying the second chapter of the SP, that is the sources of corporate finance, right? In this chapter till date we completed with the own capital or own fund. In that, equity share capital, preference shares capital and the return earning, all this part we are already completed, right? Now as we know that in this competitive world, own fund is not sufficient for the conducting business smoothly, right? It required the borrowed capital, or it required the borrowed fund to expand the business, to diversify the business, to run the business successfully. So the borrowed fund is the most important in today's world, right? Every company is need the borrowing money, and this is only possible by memorandum of association. As we are knowing that memorandum of association is a constitution of the company. This, in the memorandum of association, it already authorizes the company to authorizes company for the borrowing powers. It means what? The memorandum authorizes the company to exercise the borrowing powers, and articles of association provide as to how and by whom these powers can be exercised. It may normally this power is exercised only by the board of directors of the company. याचाच अर्थ काय? तर आपल्याला माहिती आहे बिझनेस चालू करण्यासाठी स्वतःजवळचं कॅपिटल, स्वतःजवळची इन्व्हेस्टमेंट सफिशियंट होत नाही. आजच्या काळ स्पर्धेच्या युगामध्ये जर का बिझनेस कंटिन्यू सक्सेसफुली रन करायचा असेल, वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, तर स्वतःच्या फंडवरती किंवा स्वतः गुंतवलेल्या पैशांवरती ते पॉसिबल होत नाही. त्याकरता कर्जाच्या स्वरूपात पैसे घेणं किंवा कर्जाच्या स्वरूपात कॅपिटल उभं करणं गरजेचं असतं. त्याशिवाय बिझनेस मोठा होत नाही. आणि हे कसं शक्य आहे? तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजेच आपल्याला माहिती आहे हे लार्ज स्केलवरती बिझनेस, जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये लार्ज स्केलवरती बिझनेस ऑपरेट केला जातो. मग लार्ज स्केलवरती बिझनेस ऑपरेट करण्यासाठी जास्तीत जास्त फायनान्स, जास्तीत जास्त पैशाची, जास्तीत जास्त कॅपिटलची गरज राहते. हा कॅपिटल कुठून उभा करणार? तर बॉरोड म्हणजेच कर्जाच्या स्वरूपात पैसा घेऊन तो इन्व्हेस्टमेंट करून त्यानंतर बिझनेस वाढवता येऊ शकतो. पण हे पॉसिबल आहे का? हो, पॉसिबल आहे. आपल्याला माहिती आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे कंपनीचं सगळ्यात मोठं डॉक्युमेंट आहे की ज्याला आपण कंपनीचं संविधान म्हणू शकतो, राईट? कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्येच अशी ऑथॉरिटी दिलेली असते की कंपनी हे बॉरो करू शकते. म्हणजे ज्यावेळेस कंपनी एस्टॅब्लिश केली जाते, ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन केलं जातं, ज्यावेळेस ROCमध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं, ज्यावेळेस मेमोरंडम ऑफ असोसिएशन प्रिपेअर करण्यासाठी अप्रूव्ह केलं जातं, त्याच वेळेस त्याच्यामध्ये क्लॉजेस लिहिले जातात की कंपनी बॉरोड फंड रेज करू शकतो का, कंपनी बॉरोड कॅपिटल रेज करू शकतो का. ही ऑथॉरिटी कशामध्ये दिलेली असते? तर मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये. ही फक्त ऑथॉरिटी बॉरो करू शकते की नाही, पण ती बॉरोड फंड कंपनी कुठून करू शकते, किती लिमिटपर्यंत करू शकते, हे कुठे लिहिलेलं असतं? तर हे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, जे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे जॉईंट स्टॉक कंपनीचं, त्यामध्ये क्लिअर केलेलं असतं की कंपनीला किती फायनान्सची गरज लागणार आहे, कंपनी किती फायनान्स उभं करू शकतो. हे सगळं पूर्ण डिटेल कशामध्ये लिहिलेलं असतं? आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये. आपण 11th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत की मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे दोन बेसिक आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे. मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये आपल्याला कंपनी एस्टॅब्लिशमेंट का झाली, द एम्स आणि ऑब्जेक्टिव्ज ऑफ द कंपनीचे कळतात. तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये इंटरनल रूल्स आणि रेग्युलेशन, हाऊ द कंपनी विल रन इंटरनली, दॅट ऑल इज रिटर्न इन वेअर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. आणि नॉर्मलतः मार्केटला कंपनीला लागणारं जे फायनान्स आहे, इन्व्हेस्टमेंट फायनान्स आहे, बॉरोड कॅपिटल आहे, हे उभं करण्याची ऑथॉरिटी किंवा ही पॉवर कोणाला असते? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. हू आर द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स? द शेअर होल्डर्स इलेक्टेड मेंबर्स are known as what? Directors. And the team of the directors is known as what? Board of directors. म्हणजे शेअर होल्डर, जे कंपनीचे खरे मालक आहे, इक्विटी शेअर होल्डर जे कंपनीचे खरे मालक आहे, त्यांच्या वतीने कंपनी चालवण्यासाठी इलेक्ट केलेल्या रिप्रेझेंटेटिव्हला काय म्हटलं जातं? डायरेक्टर. या डायरेक्टरच्या टीमला काय म्हटलं जातं? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर. ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ऑथॉरिटी असते की बॉरोड कॅपिटल कंपनीला जे लागणार आहे ते कुठून आणि कसं उभं करायचं, राईट? प्रायव्हेट कंपनी जर असेल तर प्रायव्हेट कंपनी एस्टॅब्लिश झाल्यानंतर लगेच बॉरोड कॅपिटल
उभं करू शकते. पण जर का कंपनी पब्लिक लिमिटेड असेल तर ॲज वी आर नोईंग, ॲज वी आर ऑलरेडी लर्न इन द इन द 11th स्टँडर्ड in corporation of the information of the company, that after getting the certificate of commencement or certificate of commencement of a business, then only the actually business will be started. म्हणजेच काय तर पब्लिक लिमिटेड कंपनी जर का असेल तर त्या कंपनीला जोपर्यंत सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट मिळत नाही तोपर्यंत ती कंपनी खऱ्या अर्थाने चालू होत नाही. मग जर का कंपनीच चालू झाली नाही तर ती कंपनी लोनच्या स्वरूपात मार्केटमधनं पैसे घेऊ शकते का? नाही. कंपनी कर्ज काढू शकते का? नाही. मग ज्यावेळेस सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट कंपनीला मिळतं त्याच वेळेला कंपनी बॉरोईंग पॉवर म्हणजे त्याच वेळेला कंपनीला बॉरोड फंड उभं करण्याची परमिशन मिळते, राईट. आणि हे बॉरोड फंड किती कालावधीसाठी लागेल? इट इज डिपेंडिंग अपॉन द कंपनीज रूल्स अँड रेग्युलेशन, इट इज डिपेंडिंग अपॉन द कंपनीज पॉलिसीज, कंपनीज एम्स. म्हणजेच कंपनीला ज्या पद्धतीने गरज असेल, इट मे बी द शॉर्ट, इट मे बी द लॉंग और इट मे बी द मीडियम टर्म, राईट. आणि कंपनी हे कॅपिटल केव्हा उभं करते तर वेन कंपनी वॉन्ट टू एक्सपॅन्ड और डायव्हर्सिफाय इट्स बिझनेस. स्मूथली रनिंग असेल कंपनी बॉरोड फंड घेईल का? नाही. बट कंपनीला आपला बिझनेस वाढवायचा असेल, सक्सेसफुल पुढे न्यायचा असेल, काहीतरी नवीन स्टार्ट करायचं असेल, नवीन चेंजेस आणायचे असतील, देन द कंपनी रिक्वायर्ड द कॅपिटल अँड ॲट दॅट टाईम कंपनी टेक द बॉरोड कॅपिटल, राईट. पण कोणकोणत्या सोर्सेस आहेत बॉरोड कॅपिटल, कोणत्या पद्धतीने कंपनी बॉरोड कॅपिटल उभं करू शकते तर इट मे बी इन द फॉर्म ऑफ अ इश्यू ऑफ डिबेंचर्स, एक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट, bonds, loans from commercial banks and financial institution, right. And as we are knowing that the name itself is telling us that borrowed, it means it is a loan taken. So if you are taking the loan you have to pay the interest on that, and it is a fix, right. And that interest you have to pay, and after some period, specific period, you have to make the repayment of the loan. सेम वे म्हणजे ज्या पद्धतीने आपण कर्ज घेतो, कर्जावरती आपण इंटरेस्ट देतो आणि काही ठराविक कालावधीनंतर लिहून दिलेल्या कालावधीनंतर आपण ते पैसे परत करतो. इन द सेम वे बॉरोड कॅपिटल इज repaid after a specific period of time and the interest is paid. A fixed rate of interest is the paid on the borrowed capital. So the borrowed capital is supplementary to the own capital to expand, to diversify the business. So now we will see one by one the borrowed capital. In that first is what given? Debentures. So see that what is the debenture? Debenture, it means debenture is the basic or the principal source. It means what? The debenture, the word debenture has come from the Latin word debere, which means to owe something to someone. याचाच अर्थ काय तर डिबेंचर म्हणजे बॉरोड कॅपिटल मधला जो प्रिन्सिपल सोर्स आहे, मेन महत्त्वाचा जो प्रिन्सिपल सोर्स आहे तो कोणत्या स्वरूपात आहे तर तो डिबेंचरच्या स्वरूपात आहे. मग डिबेंचर्स म्हणजेच काय तर डिबेंचर्स हा शब्द जो आहे तो लॅटिन वर्ड डिबेरकडनं आला आहे. डिबेर याचाच अर्थ काय तर टू ओ समथिंग टू समवन, म्हणजेच काय आपण कुणाचं तरी काहीतरी देणे लागतो, म्हणजेच वी हॅव टू पे समथिंग टू समवन, राईट. इट इज द मिनिंग ऑफ वॉट? डिबेंचर. म्हणजेच आपण कर्ज घेतलेलं आहे ते आपण कोणाला तरी देणं लागतो, त्याचाच अर्थ काय म्हटलं जातो? डिबेंचर. अँड ॲज पर द सेक्शन 230 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 ओनली स्टेट दॅट the word debenture include debenture stock, bonds and any other instrument of the company evidencing a debt, whether constituting a charge on the assets of the company or not, right. ही डेफिनेशन रीड आउट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय लिहिलं आहे? डिबेंचर इन्क्लूड डिबेंचर स्टॉक, म्हणजेच डिबेंचर स्टॉकसुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे. पण इन शॉर्ट डिबेंचर म्हणजेच काय तर डिबेंचर म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंट की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही कर्ज घेतलं आहे, आम्ही तुमचं देणं लागतो, राईट. आणि अशा त्या डिबेंचर्स इट चार्ज ऑन ॲसेट ऑफ द कंपनी ऑर नॉट. चार्ज ऑन ॲसेट ऑफ द कंपनी म्हणजे काय ते आपण एक सिम्पल एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण
लोन बँकेकडनं गृहकर्ज काढून घर घेतो, राईट. त्यावेळेला काय होतं, तर आपल्या घराचे ओरिजिनल पेपर्स बँकेकडे राहतात. बँक म्हणते तुमचं 20 वर्षाचं कर्ज आहे, 20 वर्षात तुम्ही ते 50 लाखाचं कर्ज फेडा, आणि ते फेडल्यानंतर घराचे ओरिजिनल पेपर कोणाजवळ राहतील, तुमच्याजवळ येतील, घर तुमच्या नावावर होईल. पण इन केस जर का तुम्ही कर्ज फेडण्यास असमर्थ ठरलात, तर तुमचं घर विकून ते येणारे पैसे हे बँकेच्या कर्जाच्या रिटर्न केले जातील. म्हणजेच काय, तर बँकेकडे आपलं घर राहिलं, जोपर्यंत आपण देत नाही पैसे तोपर्यंत बँकेचा घरावरती हक्क आहे. तो सेम वे इट इज अ चार्ज ऑन द प्रॉपर्टी. म्हणजेच काय, तर कंपनी सांगते आम्ही तुमचे पैसे जर देऊ शकलो नाही, तर कंपनीचं जे काही ॲसेट्स आहे, कंपनीची जी काही प्रॉपर्टी आहे याच्यासाठी लिहून दिले, ती प्रॉपर्टी विकून या डिबेंचर्स होल्डर्सना ते पैसे दिले जातील. आणि इन शॉर्ट डिबेंचर्स म्हणजेच काय, तर एक प्रकारचा कागद किंवा एक प्रकारचं डॉक्युमेंट ज्यात लिहून दिलेलं असतं की आम्ही तुमच्याकडनं कर्ज घेतलेले आहे, आम्ही तुमचं देणं लागतो, आणि याच कर्जासाठी तुम्हाला दर वर्षाला एक ठराविक पद्धतीने इंटरेस्ट दिला जाईल, एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट दिला जाईल. मग त्यालाच म्हणतात की डिबेंचर. आणि काही वेळेला हे चार्ज ऑन ॲसेट्स नसतं, इट इज डिपेंडिंग अपॉन द कंपनी, राईट. सो द पाल्मर डिफाइन्स द डिबेंचर ॲज अ डिबेंचर ॲज अन इन्स्ट्रुमेंट अंडर सील एव्हिडन्सिंग डेप्थ द एसेन्स ऑफ इट्स बिंग ॲडमिशन ऑफ इंडिप्समेंट्स. म्हणजेच काय, अ डिबेंचर इज अन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ते काय इन्स्ट्रुमेंट आहे, ते एक डॉक्युमेंट आहे. अंडर सील, कंपनीच्या सीलच्या अंडर. एव्हिडन्स इन डेप्थ, आम्ही कर्ज घेतलेलं आहे. द एसेन्स ऑफ बिंग, याची गरज काय आहे, तर हे इट इज द प्रूफ that we have taken the loan from you and we have to pay this after some specific period the repayment of this loan. It is known as what, debenture. त्यालाच काय म्हटलं जातं, it is debenture, and it is an instrument issued in the form of a debenture certificate under the common seal of the company. आणि हे कशा पद्धतीने असं, तर सर्टिफिकेट ज्या पद्धतीने आपल्याला 10th 12th पासआउट केल्यानंतर बोर्डाकडनं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. व्हॉट इज द रिटर्न इन दॅट सर्टिफिकेट दॅट यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द हायर सेकंडरी एक्झाम, राईट. याचा अर्थ तुम्ही 12वी पास झालेला आहात, तुमचे पर्सेंटेज एवढे. सेम वे या कंपनीकडनं डिबेंचर्स म्हणजे काय, ते एक डिबेंचर सर्टिफिकेट इश्यू केलं जातं, ज्यामध्ये कंपनीचं नाव, कंपनीचं डिटेल असतं, आपण किती डिबेंचर परचेस केलेले आहेत ते पूर्ण डिटेल असतात. अँड कॉमन सील, इट मीन्स वॉट, because company is an artificial person, it is not like a natural person, the company cannot sign, so the company's sign is known as what, common seal. म्हणजे कंपनीने सही करून दिलेला आहे की आम्ही तुमच्याकडनं एवढे लोन घेतलेले आहे. इट इज नोन ॲज वॉट, डिबेंचर. सो इन शॉर्ट we will revise one more time. What is the debenture? Debenture is an instrument, that is the debenture certificate. It is issued under the company's seal. It signifies the debt. Thus, debenture holder is the creditor of the company. It is secured in nature. It is secured by charge in asset. And debenture contains a promise by a company that a loan amount will be repaid together with the interest at a fixed rate. It is issued for a fixed period of time. The company offers to pay the fixed rate of interest on such debt till its redemption. It means maturity date. The instrument is issued in the form of a debenture certificate, each having distinctive number. याचाच अर्थ काय, तर डिबेंचर काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. काय, कशाच्या अंडर, कंपनी सील. आणि हे काय दाखवतं की आम्ही कर्ज घेतलेले आहे आणि ते पे करू शकलो नाही, तर कंपनीचे ॲसेट्स सोल्ड आउट करून त्यांचे पैसे दिले जातील. आणि या डिबेंचर्स म्हणजे शॉर्टमध्ये कंपनी काय म्हणते की आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही तुमच्याकडनं घेतलेली लोनची अमाऊंट एका ठराविक कालावधीनंतर परत केली जाईल आणि इंटरेस्ट दिलं जाईल. यावरती तुम्हाला फिक्स रेट नेट इंटरेस्ट दिलं जाईल. अँड इंटरेस्ट कधीपर्यंत मिळेल, तर जोपर्यंत त्याचं रिडम्शन होत नाही. 10 वर्षासाठी असेल तर 10 वर्ष काय मिळेल, इंटरेस्ट मिळेल, आणि 10 वर्षानंतर मूळ मुद्दल परत मिळेल. आणि हे कोणत्या फॉर्ममध्ये इश्यू केलं जातं, तर डिबेंचर सर्टिफिकेट. आणि ते कसे असतात, तर त्याला नंबर असतात, सिरियल वाईज असतात. सो डिबेंचर इज ॲन एव्हिडन्स ऑफ डेप्ट, राईट.